अजित पवार म्हणतायत की मलाही आता वाटतं की मी मुख्यमंत्री झालं पाहिजे. आता सगळ्यांनाच वाटतं. आपण बोट पाहिलेले का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं. आता राऊत त्यांना म्हणता की हा होणार नाही तो होणार नाही, पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे. देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा, रेकॉर्ड आहे. त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर. आणि प्रत्येकाची इच्छा असते ती तो व्यक्त करत असतो, पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून. मशीन लावलेला MRI नवीन, त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी. ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का. डोकं फिरल्यासारखं ते बोलतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना काही फार अर्थही नाही. लाडक्या बहिणीची जी आपली वडोदऱ्यामध्ये येत आहे त्याच्यामुळे सध्या सरकारची नाराज झाली की सुनीता आहे आदिवासीचे पैसे वडवल्यानंतर. नाही, कुठे पैसे वळवण्याची गरज नाही. आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. थोडंफार काय इकडे तिकडे होईल, पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही, काढला जाणार नाही. सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील, सगळ्या विभागाला. समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल, असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही. तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती नाही. फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल 2-4-8 दिवसापुरती. पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी राहणार नाही. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.